छोटं पार्सल आणि हे मोठं पार्सल. ये बेल्ट कमर का. आणि हे मोठं पार्सल याच्यात काय आहे पाहू आपण. कसं कसं नाही निघत मग घाई कशी करत. अरे दोन 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 तीन तीन बेल्ट आले. शायद एकच असन. हा लहान बाल्टी. हे बास्केट कशासाठी मागितली. बास्केट सांगा. हा बाबूचे कपडे ठेवू आपण याच्यात. असे पडले राहते ना इकडे असे बाबूचे कपडे. ते ह्या बास्केट मध्ये आपण बाबूचे पूर्ण लहान मोठे मोजे लंगोट डायपर पूर्ण याच्यात ठेवून देऊ. तर बघा बेल्ट ताई लावून पाहते. असं टाईट लावून घ्यायचं नाही. इलास्टिक आहे इलास्टिक कडक आहे. दिवसभर लावून ठेवायचं आणि मग काढून ठेवून द्यायचं. ह्या नाही लावायचं असलं तर हे लावता येते. ह्या लावायचं. हे लावायचं लहान खालच्या पोटाले. आपलं वरचं तर नाही आपलं खालचंच आहे ना. असं वरतून घालायचं ना. अच्छा. तर डिलिव्हरीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी होऊन गेली आणि मग तिसऱ्या दिवशी मी आंघोळ वगैरे केली आणि मला पोट खूप मोठा दिसला. मला वाटलं की काय एवढं मोठं कसं काय. तर म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी अजून दवाखान्यात गेली होती. तर डॉक्टरला कन्सल्टिंग करायला. तर डॉक्टरनं मग सजेस्ट केलं होतं की बेल्ट लावा म्हणे. तर 1-2 महिन्यापर्यंत बाळाचं वजन जास्त होतं. तर त्यामुळे माझं गर्भपिशवी मोठी झाली आणि पोट मोठं दिसत होतं. तर आणि मला भारी भारी पण लागत होतं. खूप भारी भारी लागत होतं. तर म्हणून मग काय बा असं काऊन लागे. 2 लेकराच्या वेळेस 2 मुलं झाली तेव्हा असं नाही होतं. एकदम तिसऱ्याच दिवशी पोट असं रिकामं लागे. पण याच्या वेळेस भारी भारीच लागे. तर म्हटलं असं का. तर म्हणून मी दवाखान्यात गेली. तर डॉक्टरनं सोनोग्राफीमध्ये